92 रुपयाला 3 भेटलेले आहेत मला हे दिलेले आहे. तर हे 171 ला एक पॅकेट आहे बघा स्वस्तिकचे. तर हे डिस्काउंट मध्ये मिळालेले आहे. MRP 200 सगळ्यांना खूप आवडतं आणि याची क्वालिटी आणि टेस्ट पण एक नंबरच आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि खूप दिवसांनी मी आज डीमार्टला गेली होती आणि तिथून मी काय काय शॉपिंग केलेली आहे ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, आरतीसाठी हे तेल मी घेतलेलं आहे. तर नेहमी काय करतो, मिस्टर काय करतात की सोयाबीन तेल आणतात, म्हणजे आरतीसाठी आम्ही सोयाबीन तेल यूज करतो. पण म्हटलं आज आपण हे घ्यावी पूजेसाठी एक वेगळीच हे तेल म्हणून. तर हे एक घेतलेलं आहे मी. परत चिकन बिर्याणी वगैरे मी वरचेवर करते आणि माझा घरचा पण बिर्याणी तांदूळ संपला होता. तर म्हणून हा बिर्याणी राईस पण घेतला. आणि आमच्या इथे घराजवळ ना दुकानात म्हणजे एवढा चांगल्या क्वालिटीचा बिर्याणी राईस मिळत नाही, म्हणून मी तो घेतला. आणि ते रवा सुद्धा घेतलेला आहे बघा, बारीक रवा आहे उपमा वगैरे करण्यासाठी किंवा शिरा करण्यासाठी. तर असे हे एवढं साहित्य मी घेतले. आणि हे चमचे आहेत बघा, वुडनचे आहेत हे. तर 92 रुपयाला 3 भेटलेले आहेत मला हे. यामध्ये एक पळी आहे, एक उलतान आहे आणि एक सुकी भाजी वगैरे हलवण्यासाठी आपण कसं स्टीलचा चमचा स्पून वगैरे घेतो, तर हे कसं म्हणजे इझी पडेल म्हणून मी हे घेतलेलं आहे. आणि हे खूप दिवसापासून मला घ्यायचं होतं म्हणून मी घेतलं आणि छान भेटलेलं आहे, क्वालिटी सुद्धा सुंदर आहे याची. आणि एक बादशाचा छोले मसाला एक घेतलेला आहे बघा. आता कसं पावसाळा पण चालू होईल आणि पावसाळ्यात कसं भाज्या ह्या कमी प्रमाणात मिळतात, म्हणून इथं 1 किलो मटकी घेतलेली आहे मी. तर कसं घरच्या घरी मटकी असेल ना तर पटकन भिजवून आपण कसं पटकन आपल्याला म्हणजे मटकीला मोड आणून भाजी वगैरे रस्सा भाजी किंवा सुकी भाजी डब्याला पटकन करू शकतो. तर त्यासाठी इथे सनफ्लावर ऑइल घेतलेलं आहे. तर 3 पॅकेट घेतलेली आहे. तर हे 171 ला एक पॅकेट आहे. तर हे सर्वात महाग आहे तेल. आणि तेलाच्या किमती या खूपच वाढायला लागलेल्या आहेत. आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पण आता वाढलेल्या आहेत, म्हणजे वाढणार आहेत खूपच. इथे पावशर लसूण घेतलेला आहे बघा, 50 रुपयाचा हा लसूण आहे पावशर. आणि मार्केटमध्ये सुद्धा हाच रेट चालू आहे लसणाचा. आणि लसणाचे गड्डे मला चांगले वाटले, मोठे आहेत एकदम, गड्डा पण मोठा आहे म्हणून मी हा घेतला. संपला होता माझा घरचा. इथे पोहे घेतलेले आहे बघा स्वस्तिकचे. तर हे पोहे मी नेहमी वापरते. ही खूप म्हणजे चांगले आहेत, क्वालिटी वाईज चांगले आहेत आणि चांगले होतात कांदे पोहे याचे. हे 1 किलो घेतलेले आहेत. परत इथे मखाना घेतलेला आहे बघा. तर याच्यामध्ये पण मला डिस्काउंट मिळालेला आहे. हे पॉपकॉर्न बनवण्यासाठी हा मका घेतलेला आहे बघा. तर हा 200 ग्रॅम आहे. तर याच्यामध्ये पण मला डिस्काउंट मिळालेला आहे. तर मुलाला खूप पॉपकॉर्न आवडतात, तर तो खेळून वगैरे आल्यानंतर त्याला मी हे असं बनवून देते पॉपकॉर्न. आणि हे हिमालयाचं लिप केअर एक घेतलेलं आहे बघा. तर हे पण मला डिस्काउंट मध्ये मिळालेले आहे. MRP 210 आहे, पण हे डिस्काउंट मध्ये मिळालेलं आहे. आणि खूप दिवसापासून मला हे घ्यायचं होतं, तर म्हणजे घेतलं आज मी गेली होती त्यामुळे. आणि हे एक गार्लिक मिक्सचर एक घेतलेलं आहे बघा. तर घरी हे मिक्सचर सगळ्यांना खूप आवडतं आणि याची क्वालिटी आणि टेस्ट पण एक नंबरच आहे बघा. तर हे किती ग्रॅम आहे, 800 ग्रॅम आहे हे. याच्यामध्ये पण मला डिस्काउंट मिळालेलं आहे. आणि हे बघा, हे एक जिलेटचं एक हे घेतलेलं आहे. जिलेटचं एक म्हणजे याच्यामध्ये 8 आहेत, त्याच्यामध्ये 4 फ्री मिळालेले आहेत. हे मिस्टरांसाठी हे घेतलेलं आहे मी. ते फोडलेलं आहे त्यांनी. तर असं हे माझं सगळं सामान. तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. म्हणजे कुठल्या वस्तू तुम्हाला आवडल्या आणि कुठल्या वस्तू महाग आहेत ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि एवढ्या सामानाचं बिल 1887 रुपये झालेलं आहे. आणि सगळ्यात महाग आहे ते सनफ्लावर ऑइल आहे. आणि मी आज एकटीच गेली होती डीमार्टला, त्यामुळे थोडंसं म्हणजे जे संपलेलं सामान आहे, किराणा माझा घरातला आहे ना संपलेला, तेवढंच मी सामान घेतलेलं आहे आज. नाहीतर जवळजवळ 4 ते 5 हजारापर्यंत किराणा जातो आमचा. तर ही अशी म्हणजे खरेदी होती.
तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.